राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि सायंकाळची वेळ झालेली आहे. आपण आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये फिरतच होतो आणि जे जे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. लोकांचा काय कौल आहे, ते प्रचार करत आहेत, पण लोकांचा त्यांना प्रतिसाद कसा कसा मिळतोय हेही आपण त्यांना विचारत होतो. या ठिकाणी बोरी खोडद गटातले पंचायत समितीचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत, प्रगतीताई सुदर्शन शेठ बडे, हे आपल्याला प्रचार करत असताना या ठिकाणी भेटलेले आहेत. तर त्यांनाच आपण थेट विचारूयात, आता त्यांचा प्रचार कसा चाललाय, त्यांना प्रतिसाद मिळतोय का ते विचारूयात. नमस्कार ताई. नमस्कार. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. आपण पंचायत समितीच्या उमेदवार आहात आणि प्रचारही करत आहात. तर तुम्ही लोकांपर्यंत जाताय प्रचार करण्याकरता, तर लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आमचा, का आम्ही तुम्हालाच निवडून देऊ. आता तुम्ही एक महिला आहात, तर महिला म्हणून ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये जाता, ज्या मजदुरी करणाऱ्या महिला असतात, शेतकरी महिला असतात, त्यांच्याशी बातचीत करताना काय म्हणतात ते? तुम्ही आमच्यापर्यंत आलात, आमची महिला म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. आमची ज्या काही आकस्मिक अडचणी असतील, गरजा असतील, काही सुविधा असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला नक्कीच आम्ही प्रोत्साहन देऊ, असं बोलतात त्या. बर, तुम्ही आता या पंचायत समिती गटात आहात, पण निवडणूक लढण्याचं तुमच्या मनामध्ये का आलं? तुम्ही निवडणूक का लढताय? समाजाचा विकास करण्यासाठी मी निवडणूक लढते आणि आपल्या समाजाला विकासाची खूप गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपला समाज पुढे जावा यासाठी मी निवडणूक लढते. अ, या निवडणुकीमध्ये तुमच्या या राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं असं प्रेरणास्थान नेमकं कोण आहे? माझं प्रेरणास्थान अतुल शेठ दादा बेनके व बाळासाहेब बडे आणि माझे सासरे अशोक शेठ तुळशीराम बडे, तसेच माझे पती सुद्धा आहेत सुदर्शन शेठ बडे. तुम्ही आता या निवडणुकीनंतर समजा तुम्ही निवडून आलात, तर निवडून आल्यानंतर असं तुमच्या मनामध्ये एखादं काम आहे का बुवा, की जे मला निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये मी ते पहिलं काम करेल असं? मी जर काय निवडून आले तर मी सर्वात प्रथम रस्ते दुरुस्तीकरण, गटारीचे असतील काम, रस्त्यांवरील बल्ब, विद्युत, शाळेतील स्वच्छतेचे प्रश्न असतील, तसेच महिला सबलीकरण, असे अनेक प्रश्न आहेत. त्यांवर मी पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करेल. तुम्ही एक नवीन चेहरा आहात, तर मग तुमच्याकडं राजकीय वारसा वगैरे असं काही आहे का, अनुभव आहे का? राजकीय वारसा म्हणजे माझे सासरे खरेदी विक्रीचे अध्यक्ष होते आणि माझे तर पती सरपंच होते. त्यांचा वसान वारसा चालवण्याचं काम मी पुढे करणार आहे आणि गावाचा विकास कसा होईल हे पण मी सगळ्यांना दाखवून देणार आहे. तुमची पूर्ण प्रचार करण्याची जी फेरी आहे ती पूर्ण एकदा झाली आहे की अजून काही बाकी आहे? पूर्ण झाली आहे, 3 वेळा फेरी चालली आहे आमची आता सध्या. मग अजितदादा गेल्यानंतर जो आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा जो विकास आहे तो कुठेतरी आता खुंटला जाईल असे विचार आहेत. परंतु दादा गेल्यानंतर जी दुःखद भावना आहे समाजामध्ये, मग लोकांमध्ये तुम्ही घड्याळावर मत मागताना लोक भावनिक होतात का, किंवा लोकांची काय प्रतिक्रिया येते त्या विषयावरती? आपले दादा सगळ्यांना माहिती आहे ते नाही येत आता. मी सगळ्या मतदारांना हीच विनंती करेन की जर काय दादांनी आपल्यासाठी काही केलं असेल सगळ्यांना, तर दादांनी येत्या 7 तारखेला दोन्ही बटन दाबून आम्हाला बहुच मताने विजय करा, मी अशी सगळ्यांना मागणी करेन आणि तीच आपल्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. म्हणजे दादांना जर श्रद्धांजली तर घड्याळाला मतदान का? हो. म्हणजे लोकांनी, अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की लोकांनी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, घड्याळालाच मतदान का करावं असं तुम्हाला वाटतं? कारण की दादांनी जिथे बघावं तिथे दादांचाच विकास आहे, दादांनीच कामे केलेली आहेत. त्यामुळे मला वाटतं दादांच्या श्रद्धांजली देण्यासाठी सगळ्यांनी घड्याळाला मतदान करावं असं वाटतं. म्हणजे दादांना श्रद्धांजली म्हणून करावं की तुम्ही काम करणार आहात म्हणून मतदान करावं? मी काम तर करतच राहणार आहे, पण दादांचे अजून पुढे नेहमी दादांची आठवण राहावी म्हणून सगळ्यांनी पण घड्याळालाच मतदान करावं असं माझं मत आहे. बरं, आपल्यासोबत काही महिला आहेत. जर कोणी इच्छुक असेल तर कृपया पुढे या. इथं काही तरुण मित्र आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारूयात. पण एक ताई आहेत, त्यांना सुद्धा विचारूयात की ताई, तुम्ही प्रचार करताय, कसं काय वातावरण, कसं वाटतंय? वातावरण खूप चांगले, प्रगतीनं चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही आता शेतावर जाताय, घरोघरी जाताय, महिला काही प्रश्न विचारतात का उमेदवारांना की आमचं हे काम आहे ते करून द्या म्हणून? हा, विचारतात. म्हणजे कोणती कामं तुमची लोकांची बाकी आहेत असं तुम्हाला लक्षात येते? रस्त्यांची कामं, जास्त करून रस्त्यांची कामं. म्हणजे रस्त्यांची कामं प्रलंबित आहेत. आता असे अनेक प्रश्न असतात
निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण प्रश्न मात्र प्रलंबित राहतात. पण एक महिला म्हणून महिलांचा असा एखादी कोणती मागणी आहे का, की ताई निवडून आल्यानंतर ताई त्या पूर्ण करतील, अशी कोणती मागणी? रस्त्यांची मागणी किंवा महिला सबलीकरण, महिलांचे मार्ग योग्य मार्गाला लावणे. बरं. महिलांकरता असे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून कोणकोणत्या स्कीमा असतात हे तुम्हाला माहिती आहे का? स्कीमा असतात महिलांसाठी, अनेक प्रकारच्या योजना येतात. ते काही महिलांपर्यंत पोहोचत नाही, परंतु ते ताईंच्या मार्फत ते पोहोचवल्या जातील. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला त्या स्कीमा मिळालेल्या, नाही मिळतात ना काही ठिकाणी महिलांना. म्हणजे तुम्हाला आता काही मिळालेत का? जिल्हा परिषद पंचायत समित्या या मागे कोणती स्कीम असेल त्याच्या मार्फत तुम्हाला काही लाभ झालाय का? नाही अजूनपर्यंत नाही झाला, पण होईल आता. म्हणजे ताई निवडून आल्या तर तुम्हाला त्या हे करतील, आम्हाला बरोबर, शाश्वती. शाश्वती आहे. हो.